या धरणामुळं हजारो एकर क्षेत्र बागायती झालं, पण याच धरणामुळं शेकडो गावांना आपलं मूळ गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागलं. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज मस्त नवीन कपडे वगैरे घालून मी निघालो होतो सासरवाडीला. आता सासरवाडीला जायचं म्हणलं तर थोडा टापटिपपणा पाहिजे ना, मग त्याच्यामुळे मी रात्रीची एक नवीन ड्रेस घेतला होता. तसं तर घरात बरेच कपडे होते, पण म्हणलं आता तेच परत कुठं घालून जावं, त्याच्यामुळे एक नवीन ड्रेस घेऊन टाकला. रस्त्याने जात असताना काही फुलांचं शेत होतं. बायकोलाही फुलं लय आवडली. ती म्हणे आपल्याला फुलांची झाडं घ्यावाच लागते. बायाला कोणती गोष्ट कधी काय आठवण ते काय सांगताच येत नाही. आता म्हणलं आपण चालू कोणत्या कामासाठी, जाऊ दे म्हणलं येताना घेऊ. हायवेला लागल्यावर मी कधी एवढ्या हळून गाडी चालवत नाही बरं का, पण आता आज माझ्यासोबत पिऊ आहे, माझी छोटी मुलगी. म्हणलं आता तिला गाडीवर जास्त वारा वगैरे लागन, सर्दी होईल, त्याच्यानं म्हणलं जरा दमाने चला. जाऊ दे, थोडा कार्यक्रमाला जायला उशीर होईल. वाटूर फाट्यावर आम्ही एका चप्पल बुटाच्या दुकानावर थांबलो. आता माझा बूट तर चांगला होता, पिऊ चालायला लागली ना, म्हणलं तिच्यासाठी एक मस्त शूज घ्यावा छोटासा. आता हे शूज घेऊस तर पाऊस तर ह्याच्यातच आमचा अर्धा तास निघून गेला. तिथून निघलो की आम्ही कुठंच टाइमपास नाही केला, डायरेक्ट आलो वाकडीमध्ये केदारेश्वराच्या मंदिरामध्ये अगोदरच अभिषेक चालू होता. मग मी तिथं दर्शन वगैरे घेतलं. बहुतेक या मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे याच्यावर कलर वगैरे नाही, कारण पहिले याच्यावर स्टाईल मारलेली होती, आता ती काढली आणि आता त्याचं परत काय काम करतात काय माहित. आज मी इथं आलोय. अजून मी 20-25 दिवसांनी ज्यावेळी इथं येईन ना महाशिवरात्रीला, त्यावेळेला इथं पाय ठेवायला पण जागा नसते, एवढा गर्दा राहतो. मंदिराच्या बाहेर मस्त मोकळा परिसर आहे आणि हेच ठिकाण आहे ते जिथं माझं लग्न झालं होतं 6 वर्ष अगोदर. या मंदिरामध्ये एवढी सुविधा आहे ना, या मंदिराचं स्वतःचं एक मंगल कार्यालय आहे, स्वतःचं किचन रूम आहे, भांडे वगैरे सगळं स्वतःचं मंदिराचं आहे. कारण जरी तर कोणाला काही कार्यक्रम करायचा असला ना, तर काहीच आणायचं काम नाही, फक्त किराणा आणून टाका, सगळं जागेवर होऊन जाते. हे बघा, हे 2 मोठाले हॉल आहे, हा एक आहे आणि याच्या समोर एक आहे. एखादं मोठं लग्न वगैरे काही करायचं असलं तर बाहेर पटांगण आहेच, पण जर पाऊस वगैरे आला तर आतमध्ये पण लग्नाची सुविधा आहे एकदम व्यवस्थित. तसं तर हा हॉल जेवणासाठीच वापरला जातो, पण जर अडचण असेल तर लग्न पण लावलं जाऊ शकतं आणि जेवण पण या ठिकाणी केलं जाऊ शकतं. आणि इथं बघा, एक शाळेमधील सहल आलेली आहे, लहान लहान मुलं आहेत. बहुतेक इथल्या जवळपासच्या कोणत्या तरी गावातले असते नाही. आणि इथली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा महाशिवरात्रीचा जो एक पूर्ण महिना आहे, पूर्ण महिनाभर दररोज अभिषेक या ठिकाणी होतो आणि दररोज जेवायला पंक्ती असतात. जर कोणाला अभिषेक करायचा असेल तर त्यासाठी अगोदरच नंबर लावलेले असते. म्हणजे नंबर असे पूर्वीच्या भरपूर वर्षापासून चालत आलेले, नवीन माणसाला तर भेटतच नाही. सगळ्यात एक्साइटमेंट ज्या गोष्टीची असते ते म्हणजे या ठिकाणचं तळं पाहिजे. आणि आता जेवण वगैरे झालंय मंदिरामध्ये, आणि मी चाललोय आता तळ्याकडे. जी आमच्यातून नदी वाहते ती इथंच अडवली जाते आणि इथं एक मोठं तळ झालेलं आहे. मग आता ते पाहायची मला एक्साइटमेंट खूप आहे. मी दरवेळेस आलो तिथं तळ्यावर येतच असतो. इकडे जायचा रस्ता थोडा खराब आहे. मी आता सध्या तळ्याच्या पाळूवरून चाललेलो आहे. गावापासून हे तळ जवळपास 3-3.5 किलोमीटर अंतरावर असेल बघा, कारण मी बराच वेळ झाला निघलोय पण अजून काय पोहोचलो नाही. आणि त्यात पुन्हा हा रस्ता अजूनच खराब. बघा हे केवढं मोठं तळ आहे. आता इथल्या गावातले लोक तरी पाहून लय बोर झाले असते, पण आता आम्ही नवीनच कधीमध्ये पाहिले तर आम्हाला बघायला भारी वाटतंय. हेच आहे ते पाणी आमच्या दुधनाचं जे इथं अडवलेलं आहे आणि आमच्या गावावरून वाहत येत असल्यामुळं आमचा याच्यासोबत एक इमोशनल टच आहे. आज या तळ्यामुळं ह्याच्या शेजारचं हजारो एकर क्षेत्र बागायती झालेलं आहे, पण या तळ्यामध्ये बुडालेले जे जुने गाव आहेत त्यांच्या आठवणी या पाण्यातच बुडालेले आहेत. भाई एवढं मोठं तळ आहे नाही, जिकडं पाव तिकडं सगळं पाणीच दिसतंय. या ठिकाणी वाकडीच्या महादेवाचं मंदिर आहे. जे जुनं वाकडी गाव आहे ते या ठिकाणी होतं आणि महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे. तर ते मंदिर अजून पण जशाल तसं आहे. हे पाणी जेव्हा लय कमी होतंय तेव्हा ते मंदिर दिसायला लागतं. हा इकडे कॅनल सोडलेला आहे, इथून सरळ खाली जातोय. आता इथं मधात जाऊन पाहू आपण कसं आहे काय नेमकं पाणी. आता कॅनलला जे पाणी जात आहे का ते ह्या ठिकाणून जाते, ते नेमकं जात आहे कसं काय, त्याची नेमकी प्रणाली कशी असते ती आपण बघू इथून.
इथं पायऱ्या पण आहे, वर जायला परमिशन आहे का नाही माहित नाही. तर हे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे इथे इथून कॅनलला पाणी जाते. जेवढा वर घेईन तेवढं पाणी फास्ट बाहेर जाते. वर काय बघायचं का एकदा जाऊ, चला. याच्यावर जायला जर परमिशन नसती तर हे बंद केलेलं असतात. हे उघडे आता परमिशन आहे नाही मला नाही माहिती. जाऊ दे, इथं कोण नाही, बघतो मी जाऊन वर. आणि इथल्या मी टॉपच्या जागेवर आलेलो आहे, सगळ्यात उंच जी जागा इथं आलेलो आहे. आणि इथून हा नजारा काय अशा प्रकारे दिसतोय. या कॅनल नाही, आता खालच्या गावाला पाणी जाते. आमच्या नदीचं पाणी इथं वाहून येतंय आणि इथून अजून सगळ्या लोकांना भेटतंय. आणि तिकडं आमचे ऊस पार उन्हाळ्यात जळून चाललेत. चला थोडं पुढं जाऊन बघू. हे या तळ्याचे दरवाजे आहेत आणि यातले फक्त 2 दरवाजे थोडेसे लिकेज आहेत. बाकी दरवाजा उघडलेला एक पण नाही. तरी त्यातून एवढं पाणी चालू आहे बघा. आणि ज्या वेळेला याचा ओव्हरफ्लो होतो ना, त्यावेळेला हा जो समोर पूल आहे, हा पूल पूर्ण पाण्यामध्ये बुजून जातो. एक नंबर नजारा आहे इथला. कॅमेरे वगैरे सगळं इथं, म्हणजे सिक्युरिटी टाईट आहे. खाली उतरताना तर लई फास्ट आलो होतो, पण आता चढायचंय. नेमकं जेवण झालेलं आहे. भाई साहब, कुछ ऐसा नजारा इधर का और इधर का. चला, लय वेळ घातला मी इथं, आता निघावं लागेल मला. तर मंडळी, मस्त तळ्यावर वगैरे फिरून आलो आणि आता निघालो मी घराकडं. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला तेवढं कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला तर मग भेटतो तुम्हाला अशाच काहीतरी नवीन टॉपिकसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.